नमस्ते, मी कोमल किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दोन प्रकारची चटणी बनवणार आहोत आणि ही चटणी स्पेशली उपवासासाठी ठेवलेली आहे, उपवासासाठी बनवणार आहे। त्याच्यामध्ये मी ओलं नारळ घेतलेला आहे। एक संपूर्ण नारळ खाऊन ते दोन डिशमध्ये वेगवेगळे केलेले आहेत। ह्याच्यामध्ये अर्धा नारळ खवलेला आहे, ह्याच्यामध्ये अर्धा नारळ खवलेला आहे। ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची वापरणार आहे। ते 7 ते 8 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये लाल मिरची वापरणार आहे आणि 1 चमच सफेद तीळ व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। त्यातच मी 1 चमच शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। त्याच्यानंतर मी दोन्हीमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे। मीठ तुम्हाला हे उपवासाचं मीठ वापरते। उपवासाचं मीठ जर वापरायला मिळत नसेल तर तुम्ही साधं मीठ वापरलात तरी चालेल आणि ही खास उपवासासाठी बनवलेली आहे। याच्यामध्ये मी कोथिंबीरीचा वापर केलेला नाही आहे, कारण की आमच्याकडे कोथिंबीर आणि जिरं उपवासाला वापरत नाही। इथे मी अगोदर हिरव्या मिरचीची चटणी आहे ती मिक्सरला लावून घेते। ह्याच्यामध्ये पूर्ण वाटून होण्यासाठी थोडंसं पाणी वापरणार आहे। आपली वाटून झालेली आहे। मी त्याच भांड्यामध्ये दुसरी चटणी सुद्धा वाटून घेते। त्यातही मी थोडंसं पाणी वापरणार आहे। इथे मी 1 चमच तेल गरम केलेलं आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं कढीपत्ता टाकते, 1 लाल मिरची टाकते बारीक चिरून आणि त्याच्यामध्ये 1 चमच सफेद तीळ टाकते, अर्धा चमच टाकते सफेद तीळ आणि हे मी त्याच्यावरती फोडणी गार्निश करते, फोडणी टाकते दोन्ही पण। आपल्या दोन्ही पण चटण्या तयार आहेत आणि ह्या चटण्या आपण उपवासाच्या कोणत्याही फराळाच्या पदार्थाबरोबर खाऊ शकतो। साबुदाणा खिचडी किंवा वरईचा भात किंवा आणखीन काही डोसा वगैरे, वरईचा डोसा बनवला जातो त्याच्याबरोबर पण खाऊ शकतो। तर आपल्या दोन्ही पण उपवासाच्या चटण्या तयार आहेत। ह्याच्यामध्ये जर तुम्हाला जिरं, कोथिंबीर किंवा आणखी काही तुम्ही वापरू शकत असाल तर वापरू शकता, कारण की आमच्याकडे उपवासाला जिरं वगैरे वापरलं जात नाही, म्हणून जशी आमच्याकडे बनवली जाते तशी चटणी मी तुम्हाला दाखवलेली आहे। या चटणीमध्ये खरं तर आम्ही फोडणी पण टाकत नाही, कारण की जी ओरिजिनल चटणी बनवलेली आहे ती चटणी आम्ही जसं जेव्हा आपल्याला उपवासाचा फराळ बनवतो त्याच वेळेस ही बनवली जाते आणि त्याच क्षणी ती संपलेली पण असते। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फोडणी टाकायची पण आवश्यकता भासत नाही, असंच फ्लेवर पण चांगला लागतो। बाकी तुम्हाला जसं योग्य वाटेल, तुमच्याकडे जसं फराळावरती बनवली जाते तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ह्या रेसिपी खाली लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण शेंगदाण्याची चटणी ही आपण बनवलेली आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओजवर, आपल्या चॅनलवरती पाहू शकता।